मित्रांनो, घरकुलचा लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी एक आवश्यक आणि महत्त्वाची माहिती घेऊन आजच्या व्हिडिओच्या मार्फत परत एकदा स्वागत करतोय आपलं सर्व माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक आवश्यक सूचना आहे। एक नवीन शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे। तो शासन निर्णय काय आहे तोच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। तर राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान 2024-25 राबवण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे, जो 1 जानेवारी 2025 रोजी पारित केलेला आहे। तो शासन निर्णय काय म्हणतो ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत व्यवस्थित समजून घेणार आहोत। तर याची प्रस्तावना अशी आहे, सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाने सुरू केलेले एक महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे। या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, त्यानंतर पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, त्यानंतर मोदी आवास घरकुल योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणजे घरकुल बांधण्यासाठी ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नाही आहे त्यांना सुद्धा अर्थसहाय्य देणार आहे। म्हणजे घरकुलची जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेच्या अंतर्गत घरकुलसाठी जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमाकुल करणे अशा विविध योजना राबवण्यात येणार आहे। त्यानंतर आपण या नेमका हा GR संदर्भात ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। राज्यात दरवर्षी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान राबवले जाते। या आर्थिक वर्षामध्ये देखील महा आवास अभियान राबवण्याचा जो प्रस्ताव आहे तो शासनाच्या विचाराधीन होता। शासन निर्णय काय म्हणतोय, सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी, त्यानंतर न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये महा आवास अभियान 2024-25 राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे। महा आवास अभियान 2024-25 राबवण्याचे उद्देश असे आहेत। पहिला उद्देश असा आहे त्याचा, राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था याचबरोबर समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, त्यानंतर बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे। त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो असा आहे, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे। महा आवास अभियान 2024-25 कालावधीत राबवण्याचे जे उपक्रम आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। पहिला उपक्रम असा आहे, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून सुद्धा या कार्यक्रमामार्फत मिळणार आहे। त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेच्या मार्फत आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणार आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना,
ग्रामीण आवास योजना इत्यादी ज्या घरकुल योजना आहेत त्यांना 100% मंजुरी देणे आणि लाभार्थ्यांची सक्रिय सहभागासाठी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीची पत्र त्वरित वितरित करणे, त्यानंतर घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करून घरकुलाचे बांधकाम सुरू करणे, म्हणजे मोदी सरकार तसेच महाराष्ट्र सरकार, फडणवीस सरकार यांचा सर्वांसाठी घरे हा 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी हाती घेऊन सर्वांना घरे देण्याबाबतचा जो शासन निर्णय तो पारित केलेला आहे। त्यानंतर मंजूर घरकुलांना हप्ते वेळ वितरित करणे, त्यानंतर मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करून घेणे, प्रलंबित जे घरकुल आहे ते पूर्ण करणे, विश्लेषण उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करून घेणे, त्यानंतर लोक अदालत राबवणे, त्यानंतर प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षतासुद्धा घेणे, ग्रामीण गावंडी प्रशिक्षण पूर्ण करून घेणे, त्यानंतर पॅनलमधील गावंड्यांच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील घरकुलांच्या बांधकामात सहभाग घेणे इत्यादी ज्या बाबी आहेत यावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी बहुमजली इमारत, हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे यावर सुद्धा विशेष भर दिलेला आहे। त्यानंतर डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे यामार्फत दाखवला जाणार आहे। महिला स्वयंसहायता गट यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी महिला स्वयंसहायता गट, महासंघ, प्रभाग संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, समुदाय आधारित संस्थांच्या सहकार्यातून क्रॉप शॉप सुरू करणे, शासकीय योजनांचा कृती संगम करणे, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्फत शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन, त्यानंतर नळाने पाणी पिण्याच्या पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन इत्यादी ज्या योजना आहेत तो राबवण्यासाठीचा हा जो निर्णय आहे तो त्यांनी घेण्यात आलेला आहे। यासाठी आपल्याला कागदपत्रे जे लागतात ते मुख्य म्हणजे आपल्याला यासाठी जॉब कार्ड हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो, त्यानंतर याचा शुभारंभसुद्धा त्यांनी करण्याबाबतचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आपण हा शासन निर्णय बघू शकतो ज्या अंतर्गत प्रत्येकाला घरे देण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाने पारित केलेला आहे। याच प्रकारे जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेण्याबाबतचं त्यांनी आवाहनसुद्धा केलेलं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नवीन GR जर आला तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा। धन्यवाद।